महाराष्ट्र क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। डीवायएसपी जयंत सोळंकी यांच्या धडक कारवाई, धान्याच्या गोडाऊनवर धाड। सविस्तर वृत्त असे की दिनांक 13 ऑगस्ट रोजी नेर पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी डीवायएसपी श्री जयंत सोळंकी यांनी नेर तालुक्यातील अवैध धंद्यांना पूर्णपणे चोप लावत काल गुप्त माहितीच्या आधारे कोहडा पुनर्वसन येथील तांदूळ आणि गव्हाच्या काळ्या साठ्यावर धाड टाकून कार्यवाही करण्यात आली। सविस्तर माहिती, कोहडा पुनर्वसन येथील सय्यद आरिश यांच्या गोडाऊनवर छापा टाकण्यात आलाय। एवढी 40 कट्टे गहू आणि 25 कट्टे तांदूळ असा माल जप्त करण्यात आलाय। तसेच छत्रपती संभाजीनगर येथील जय गायनार यांच्या गोडाऊनवर छापा टाकण्यात आला असून 46 कट्टे गहू तांदळाचा धान्य साठा जप्त करण्यात आलाय। गोरगरीब नागरिकांना हा शासकीय धान्य साठा असल्याची माहिती समोर आहे। हा साठा कुठून आला, कुठे पाठविला जाणार होता, अशा विविध चर्चांना उधाण येत आहे। प्रशासनाने दोषींवर कठोर कारवाईची मागणी जोर धरत आहे। नेर येथील मेन रोडवरील अतिक्रमणे हटविण्याची कार्यवाही सुरू आहे। ही कार्यवाही डीवायएसपी श्री जयंत सोळंकी यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक दामोदर वाघमारे, उमेश शर्मा, आकाश खत्रे, सुदाम केंद्रे पोलीस पथकाने केली। या प्रकरणात नेर महसूल विभाग काय करणार हेही खूप महत्त्वाचे ठरणार आहे। महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी देवीचंद्र राठोड, नेर। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।